on now. सर, आज एक कॅबिनेट मंत्र्यांचा व्हिडिओ व्हायरल होतोय. त्याच तोच व्हिडिओ तुमचा दावा असा केला जातोय की गुवाहाटीवरनं आल्यानंतरचा तो व्हिडिओ आहे. खोके खोके ते हेच खोके. आम्ही गेले 2-2.5 वर्ष, नुसतं आम्ही नाही तर 33 देशांमध्ये ज्याची नोंद घेतलेली आहे गद्दारीची, 50 खोके एकदम ओके, त्याच्यातला कदाचित एक खोका हा दिसला असेल आज. पण मला वाटतं सरळ सरळ हा जो व्हिडिओ घेतला आपण आणि ज्या कंपनीचे ते बनियन आणि चड्डी आहे त्यांनी दाखवलं की एवढे खोके मिळाल्यानंतर तुम्ही हेच बनियन घालू शकता. ती ॲडव्हर्टाईजमेंट चांगली होऊ शकेल त्या बनियन कंपनीची. कारण आता आपण पाहतोय की हे व्हिडिओ सगळीकडे फिरत आहेत. परवा एक गद्दार आमदार मारामारी करताना, बुक्कीबाजी करताना, आज एकतर खोकेसोबत बसले. म्हणजे त्या बॅगमध्ये काय आहे आता त्याचं बदलून बदलून सांगतील की नाही नाही ते महात्मा गांधी छापलेलेच बनियन होते, बाकी काही नव्हतं त्याच्यात. पण स्पष्टपणे जे दिसत आहे ते स्वतः आता कॅबिनेट मंत्री आहेत, त्यांच्यावर आरोप झालेत. हॉटेल घेण्याचा प्रयत्न, जमीन ढापण्याचा प्रयत्न, हे सगळे आरोप झालेले आहेत. मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः उच्चस्तरीय चौकशी देखील लावलेली आहे. प्रश्न हाच आहे की ह्या गँगचे बॉस भ्रष्टनाथ मिंदे कारवाई करणार का? उत्तर मी तुम्हाला हे आज पण देऊ शकतो की ते कारवाई बिलकुल नाही करणार. पण जी आयटीची नोटीस आलेली आहे, खूप उशिराच आली आहे, पण आता ह्या आयटीच्या नोटीसवर त्यांना क्लीन चिट मिळणार की खरोखर भाजप याच्यावर कारवाई करणार, हे आता बघण्यासारखं आहे. काल त्यांना आयटीची नोटीस आली, आज हा व्हिडिओ समोर येतोय. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, पोलिसांनी स्वतः जाऊन तिकडे चौकशी करायला पाहिजे का? कालच आयटीची नोटीस आली तरी अजून आयटीत फिरतायत, म्हणजे फरक हे ना पडलेला नाहीये. काल कोणाला नोटीस आल्या, कोण दिल्लीत गेलं गुरुपौर्णिमा म्हणून, आणि मग कोण भेटलं कोण नाही भेटलं ह्याची यादी आपल्या सर्वांकडे आहे. पण एवढा निर्लज्जपणे हा कारभार चाललेला आहे. खरोखर जर मुख्यमंत्री महोदयांना कारवाई भ्रष्टाचारावर करायची असेल तर ते ह्या व्हिडिओ पाहून काहीतरी पाऊल उचलतील ही आशा एक मी बाळगतो. सर, संजय गायकवाड यांचा मारहाणीचा व्हिडिओ आले, हा व्हिडिओ कोणी केला याबाबत मी स्वतः चौकशीची मागणी करणार आहे. माझ्या घरी बसून अशा पद्धतीने कोणी व्हिडिओ केला आहे तर तेच उलट चौकशी, हे उलट चौकशी करतील, ठीक आहे करू दे. पण जे चौकशीत किंवा त्या व्हिडिओमध्ये दिसतंय त्याच्यावर चौकशी होणार की नाही? आणि जे समोर तुमच्या दिसत आहेत, जे फोनवर बोलताना तुम्ही काय डोळे झाकून फोनवर बोलत होता, मग दिसतंय कसं? सगळीकडे तो कॅमेरा फिरतोय, तो दिसतोय कसा? बघा, एकंदरच तुम्ही बघा, सगळेच म्हणजे ते टाचणी मारणारे, ते टॉवेलमध्ये बसलेले, ज्यांच्या खाकीत टॉवेल असतो, मग परवा तो बुक्के मारणारा आमदार, माझा, हे सगळे बनियनची ॲडव्हर्टाईज करायला लागलेत का? आदित्यजी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे दावे अश्लीलताची कारवाई झाली पाहिजे खरं तर. करतायत. एका ठिकाणी वेगळं म्हणतात की ते पैसे माझे होते, मग तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे, तर दुसऱ्या ठिकाणी असं म्हणतात की तो व्हिडिओ मॉर्फ केलेला आहे. नाही नाही नाही, पैसे त्यांचे होते ना. नोटबंदीनंतर काय हे होतं लिमिट 2 लाखापर्यंत आहेत. 2 लाख की जास्त आहेत त्याच्यात. नोटबंदीनंतर जो मोदी साहेबांनी कायदा केलेला आहे ह्यांच्यातून, ह्या कायद्यातून शिरसाटानं सूट आहे का? सर, संजय गायकवाड संदर्भात आता मरीन लाईन्स पोलीस स्थानकामध्ये अदखलपात्र गुन्हा दाखल झालेला आहे. खरं तर एखादा आमदार इतका राजरोसपणे मारहाण करतानाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर अदखलपात्र गुन्हा दाखल होतो. बघा, ही मारहाण ही विधान भवनाच्या म्हणजे हॉस्टेलमध्ये झालेली आहे. खरं तर अध्यक्षांनी देखील याच्यावर कारवाई करणं आम्हाला अपेक्षित आहे. अध्यक्ष महोदयांनी कारवाई नाही झाली तर सगळेच आमदार असे हात उचलू शकतात का ही मुभा आम्हाला सगळ्यांना आहे का? आणि जर एखाद्या आमदाराच्या खाण्यामध्ये काहीतरी गडबड झाली आणि म्हणून तो असे बुक्केबाजी करू शकतो, उद्या लोक रस्त्यावर उतरली, ज्यांचे रस्त्यांमध्ये खड्डे आहेत, जिथे पूल पडत आहेत, जिथे ट्रेनचे ऍक्सिडेंट होत आहेत, सगळे असे कारवाई करायला लागले तर त्यांना पण अशी मुभा मिळणार आहे का? ह्याचं उत्तर आम्हाला सरकारकडून पाहिजे. एक बार हिंदी में जानना चाहेंगे, वीडियो आया है, वीडियो में क्या कहना है आपका? बहुत सारे संजय भी बहुचर्चित हुए हैं. उसमें संजय गायकवाड़ परसों जो गद्दार थे उन्होंने बुक्केबाजी की है. आज संजय सिरसाट है जो बनियान अंडरवेयर में बैठे हैं. बाजू में हम जिस खोखे के बारे में बात करते आए 50 खोखे एकदम ओके, वो शायद एक खोका दिख रहा है. पहली बात तो यही है कि ये सारी हरकतें जो बनियान चड्डी पे हो रही है, बाजू में पूरे बैग भर के पैसा है, ये सारे नोट आए कहाँ के, कहाँ से आए, किसने दिए? क्या ऐसे कोई नोट लेके घूम सकता है? और परसों जो आईटी की नोटिस आई जो बता रहे हैं, क्या कार्रवाई इनकम टैक्स करेगी? कुछ कार्रवाई मुख्यमंत्री महोदय के आदेश पर होगी कि नहीं होगी, ये बात जानना जरूरी है. सर, उन्होंने कहा है कि वीडियो
एक मिनट अभिषेक जी, आपके पास आ रहा हूँ ये होने के बाद। उन्होंने कहा है कि आप ये सही वीडियो- यही पूछ लीजिए, बाद में वहाँ सिंगल के लिए नहीं है। सर ये इंग्लिश जो फ्रेंच वीडियो जिस है, भाषा में पूछने पूछ लीजिए। ये वीडियो जो है वो कहाँ से आया ये उनको खुद को नहीं पता। उन्होंने मांग की है कि उन्होंने कहा है कि मैं इसके पीछे जो है जांच तो ये अगर उनको पता नहीं वीडियो कहाँ से आया, तो वो कौन से नशा में थे कि आंखें खुली है, फोन पे बात कर रहे हैं, लेकिन सामने कौन है पता नहीं है। कुछ किसी धुंध में थे, नशा में थे, क्या था? तो इसका भी जवाब और इसकी भी जांच होनी चाहिए कि क्या वो नशे में थे। इस्तीफे की मांग करने की जरूरत क्या है? क्या मुख्यमंत्री महोदय स्वयं कार्रवाई नहीं कर सकते? उनका इस्तीफा मुख्यमंत्री महोदय नहीं ले सकते? जो नोटबंदी के बाद कहा गया था कि 2 लाख के ऊपर कोई कैश नहीं रख सकता, क्या ये 2 लाख रुपए थे? आप एक बात लगातार कह रहे हैं कि कहीं ना कहीं दोनों लोग बनियान की ऐड कर रहे हैं, तो हो सकता है स्पॉन्सर पे वो पैसे आए। बिल्कुल स्पॉन्सरशिप के पैसे हो सकते हैं, लेकिन कौन से है बताइए। तो हम भी वैसे ही, यानी हम बनियान में नहीं घूमेंगे, लेकिन और किसी को होना है। आप भी ब्रांड एम्बेसडर बन जाइए, आप फिट लग रहे हो। आदित्य, वायरल वीडियो में पैसा दिख रहा है, वो वीडियो दिखाने के बाद भी संजय सिरसाट इस बात को मानने को तैयार नहीं कि वो पैसा है उसमें। देखिए कह रहे हैं कि कपड़े हैं। ये सिर्फ घमंड है, उनका मस्ती है, और उन्हें लगता है कि भाजपा के वॉशिंग मशीन में कूदने के बाद कोई उनको इस देश में हाथ नहीं लगा सकता। चाहे कितना भी जनता को लूटे, चाहे कितना भी सरकार की तिजोरी को लूटे, उनके मन में ऐसे है, भ्रष्टनाथ निंदे के भी मन में ऐसे है की कोई कुछ नहीं कर सकता, क्योंकि उनको आशीर्वाद है वो भाजप के बॉस का है। तर मोहन भागवत यांनी वक्तव्य केलेलं आहे की वयाची 75 वर्ष झाली का अंगावरती शाल पडते. अजून मला 40 वर्ष आहेत. एक सवाल ये है मी 35. माहिती आहे मला, तुम्ही कुठच्या दिशेने चालत हे मला माहिती आहे, पण आज संजय राऊत साहेबांनी एक वक्तव्य, सूचक वक्तव्य केलेलं आहे. अनेकदा आपण पाहतो की ते जे वक्तव्य करतात ते आज नाही तर उद्या खरं ठरतं, आणि त्यांना कदाचित दिल्लीतली किंवा RSS मधली आतली बातमी